एक्सएममध्ये डिपॉझिट करण्यासाठी इथं डिपॉझिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे. इथं UPIचे 2-3 ऑप्शन दिले असतील. त्याच्यावरती एका ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एका ऑप्शनवरून झालं नाही तर तुम्ही दुसरं ट्राय करू शकता. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं इथं अमाउंट तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तुमचं अमाउंट टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं खाली तुमचं USDTमध्ये सुद्धा इथं अमाउंट दिसल्या जाईल. त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनला राईट करून कन्फर्म करायचं आहे आणि इथं कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला थोडा वेट करायचा आहे. जसंही तिथं कन्फर्म होईल तर तुम्हाला ही साईट लोड होऊ द्यायची आहे आणि ही प्रॉपर साईट लोड झाल्यानंतर तुम्हाला हे पेज मिनिमाइज करायचं नाही आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि तुम्हाला काय होईल, थोड्याच वेळामध्ये इथे एक UPI ID दिला असेल, VPay ॲड्रेस. ओके, ते कॉपी करून घ्यायचं आहे आणि फोनपे किंवा गुगल पेनं ट्राय करायचं आहे डिपॉझिट करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही फोनपेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं टू सेल्फ अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला इथं एक UPI IDचं ऑप्शन असतं, तिथं UPI ID फिल करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तेवढं पेमेंट करायचं आहे जेवढं तुम्ही इकडे टाकलं आहे तिथं. त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्हाला इथं UTR नंबर असतो, ती UTR नंबर कॉपी करून घ्यायचा आहे आणि ह्या UTR नंबर या बॉक्समध्ये फिल करायचा आहे आणि हे इथं कन्फर्म करायचं आहे आणि UTR नंबर बरोबर टाकायचा आहे. आणि गुगल पेनं जर करत असताल तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन नंबर असतो गुगल पेमध्ये, तर इथं तुम्हाला UTRच्या जागी ते ट्रान्झॅक्शन टाकायचं आहे जर गुगल पेनं करत असतील तर. आणि त्याच्यानंतर तुमचं इथं डिपॉझिट सक्सेसफुल झालेलं आहे आणि इथं तुमचा अमाऊंटसुद्धा ॲड झालेला आहे.